नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. लातूर पॅटर्नवरती टीका केल्याच्या नंतर बऱ्याच अगदी वैयक्तिक संबंधातल्या माझ्या स्नेहांनी सुद्धा मला आक्षेप व्यक्त केला, राग व्यक्त केला. इतकं मेहनतीनं ते सगळ्या लोकांनी केलं. अगदी माझ्या जवळचे मित्र आहेत, माझ्या अभियांत्रिकीचे माझे क्लासमेट वगैरे राहिलेले सगळे. त्याच्यातले बरेच जण लातूर पॅटर्नमधून आलेले होते. आणि लातूर पॅटर्न कसा मेहनतीचा पॅटर्न आहे, तुम्ही फुकट ह्या मोठे गावकरमुळं बदनाम करतात वगैरे वगैरे सगळा सुरू होतं. आता तर त्याचे पाळमुळं पूर्ण कुठं कुठं शिरलेले आहेत, गावोगाव कसे पसरलेले आहेत त्याचे पुरावे समोर चाललेले आहेत. पण मी जी टीका केलेली होती ती फक्त लातूर पॅटर्न पुरती नव्हती. हे माझ्या बऱ्याच जवळच्या मित्रांनी सुद्धा लक्षात घेतलं नाही, म्हणून हा आवर्जून दुसरा व्हिडिओ करतो आहे. लातूर पॅटर्न जो मला म्हणायचा आहे की हा जो सगळा परीक्षार्थी बनवणे, रट्टा मारणे, ठरलेले प्रश्न उत्तरं पाठ करून घेणे, असं समजा की कुठल्याही पेपर फुटी वगैरे काही झालेली नाही. नीट व्यवस्थित पद्धतीनंच परीक्षा नीट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लातूरची मुलं लागलेली आहेत असं आपण गृहीत धरू. कशामुळे लागले तर त्यांनी त्याची मेहनत घेतली. कशाची मेहनत घेतली की त्यांनी पेपर जास्तीत जास्त सोडवून घेणे. म्हणजे पेपरचं परीक्षेचं जे तंत्र आहे ते सर्वसामान्यपणे पोरांच्या अंगी ते रुजत नाही. त्यांनी ते रुजवलं. हुशार जी मुलं होती त्यांनी ते सगळं अडॉप्ट केलं आणि त्या सगळ्या पोरांना परीक्षार्थी बनवलं. माझा मूळ आक्षेपच इथे आहे आणि हे केवळ लातूर पॅटर्न पुरता मुद्दा नाही. आपण सगळीकडेच असं करून ठेवलेलं आहे की परीक्षार्थी बनणे, मार्क मिळवणे आणि ते सगळं म्हणजे 3 इडियट सारखा चित्रपट तर अतिशय गाजला. त्याचं गाजण्याचं कारणच हे होतं की रॅट रेस सारखं तुम्ही मागं लागता. हुशारी ही वेगळी गोष्ट आहे, बुद्धिमत्ता ही वेगळी गोष्ट आहे, प्रतिभा ही वेगळी गोष्ट आहे. पण रट्टा मारून घासून एखादी गोष्ट तुम्ही त्या विशिष्ट मार्कापुरतं सगळं आणून ठेवता. आणि इथे नेमकी समस्याला सुरुवात होती. हा तो लातूर पॅटर्न आहे ज्याच्यावरती आम्ही आक्षेप घेतो आहोत. वाटल्यास कोणाला लातूर हे नाव बदनाम होत असेल वाटत असेल तर आपण त्याला रट्टा पॅटर्न म्हणूयात. हा जो रट्टा पॅटर्न आहे ना, हा सगळ्यात पहिल्यांदा घातक आहे. आपल्याकडची जी परंपरा होती की 8 वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतर त्याचं व्रतबंधन सोहळा, म्हणजे याचा अर्थ की त्याला एका बंधनामध्ये अडकवायचं. ते काही फक्त ब्राह्मणामध्ये होतं असं नाही, त्रैवर्णिकामध्ये पण मुंजी होत्या. 8 वर्षाच्या झाल्याच्या नंतरच्या मुलाला गुरुकुलात पाठवायचं, गुरुकडं पाठवायचं आणि 8 ते 16 हे 8 वर्षाच्या कालखंडामध्ये तिथे तो गुरुकडे राहणार. त्याचं जे वय आहे ते बदलाचं वय आहे, नवीन काही स्वीकारण्याचं वय आहे. त्याला एकनिष्ठपणे फक्त त्यानं विद्या ग्रहण करावी त्या काळामध्ये असं अपेक्षित आहे. आणि 16 प्राप्तेतु षोडश वर्षे पुत्रो मित्र वदाचरित, आणि मग त्याला सांसारिक गोष्टीमध्ये तो पोरगा येणार. मग प्रत्यक्ष ज्याला गृहस्थाश्रम म्हणतात, म्हणजे संन्यासाश्रम पहिला, त्याच्यानंतर गृहस्थाश्रम, दुसरा वानप्रस्थाश्रम, म्हणजे असे जे 4 आश्रम आपल्याकडे सांगितलेले आहेत त्याच्यातला हा जो पहिला आश्रम होता की ज्याच्यामध्ये विद्या ग्रहण करायची आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला त्या गुरुसुद्धा त्याच्याकडे वेगवेगळे शिष्य आलेले असताना सगळ्यांना तो एकत्र शिकवत नव्हता, सगळ्यांना एकसारखं शिकवत नव्हता. समोरच्या शिष्याची जी काय म्हणता येईल त्याला, त्याची जी क्षमता आहे त्या पद्धतीनं ते शिकवल्या जात होतं. आता काय अडचण झालेली माहिती आहे का, आपण सगळीकडे लातूर पॅटर्न कुठून आलेला आहे, रट्टा पॅटर्न. आपण सगळ्यांना एकच शिकवतो, सगळ्यांना सरधोपटपणे. 1 वर्षानंतर एक ठराविक पेपर असतो सगळ्यांसाठीचाच, तेच पेपर सोडवायचा, त्याच पेपरच्या मार्कवरती त्यांचं आपण मूल्यांकन करतो. ते बाकीच्या मुलाचं आकलन किती आहे, काय आहे त्याचं, त्याला वेगवेगळ्या विषयात गती किती काय, हे काहीच नाही. फक्त आपण त्यांना परीक्षा जी दिलेली आहे, वार्षिक परीक्षा किंवा 6माही परीक्षा, घटक चाचण्या, सगळे घेऊन त्यांची मार्क मोजायची आणि त्या केवळ मार्कावरती सगळं ठेवायचं. म्हणजे हे सगळ्यांना मार्क्सवादी बनवून टाकणं जे आहे ना, ह्या लातूर पॅटर्न आम्ही जो आक्षेप घेतो आहे तिथं हाय. म्हणजे त्या गुरुकुलामध्ये गुरुकडे गेल्याच्या नंतर त्याचा कल ओळखून त्याला विविध पद्धतीचं ज्ञान देण्याची जी आमच्याकडे खुली पद्धत होती, अशी खुली व्यवस्था होती. ही काय बंदिस्त आणि साचेबद्ध अशी नव्हती. अगदी मी ताजं उदाहरण तुम्हाला कलेच्या क्षेत्रातलं देतो. भास्कर बुवा बखले, गायनाचार्य, सगळ्यात मोठे शास्त्रीय संगीतातलं नाव, त्यांनी आपले 2 शिष्य वेगवेगळ्या पद्धतीनं घडवले, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि बालगंधर्व. म्हणजे कोणाला तुम्हाला शास्त्रीय संगीत आणि बाकीचं शिकवायचं आणि कोणाला तुम्हाला सुगम संगीत, नाट्यगीत ते शिकवायचं आहे. प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी शिकवलं.
अतिशय चांगला असा गुरु सगळ्यांना एकाच पद्धतीनं शिकवत नाही. हे लक्षात न घेता नवीन जी सिस्टीम आली ती इंग्रजांनी जी आणली मॅकॅलेनी, किंवा 1950च्या नंतर साधारणतः जागतिकीकरणाच्या दुसऱ्या महायुद्धानंतरचं जे पर्व होतं, जगभरामध्ये वेगवेगळ्या देश स्वतंत्र झाले, लोकशाही आली, नंतर जी नवीन व्यवस्था आली, ह्या नवीन व्यवस्थेमध्ये जसं कारखान्यात काम करणारे मजूर म्हणजे त्या यंत्रासारखेच त्या मजुरांना ठराविक पद्धतीचं काम करत राहायचं. बँकांमध्ये ठराविक पद्धतीची कारकुनी करायची किंवा सरकारी कार्यालयामध्ये, म्हणजे एक साचेबद्ध काम करणे आणि त्या काम करण्यासाठी मनुष्यबळ तयार करणे, हे सगळा लातूर पॅटर्न आहे, रट्टा मारणे. ह्याच्यामध्ये त्याला स्वतंत्रपणे विचार करायचा काही नाही. ह्याच्या उलट आमच्याकडची जी गावगाड्याची व्यवस्था होती, आमच्याकडची ज्ञानाची परंपरा होती, ती त्या व्यक्तीचा कल कसा आहे त्याच्याप्रमाणे होती. म्हणजे गावातले 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार असे 30 पद्धतीचे लोक, म्हणजे 30 कॅटेगरीमध्ये गावगाड्याची व्यवस्था विभागल्या गेलेली होती. 12 बलुतेदार जे नियमित होते आणि 18 अलुतेदार ज्यांचे कामं कधीमध्ये पडायची, रोजची पडायचे नाहीत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या घराण्यातला मुलगा त्याच्यामध्ये यायचा, कारण की त्याला तसं ते वातावरण मिळायचं. ह्याच्याशिवाय सुद्धा बाकीची काही कामं करणे, बाकीचं त्याच्यामध्ये पण संधी तुम्हाला सगळी होती, तुम्हाला ते ज्ञान मिळू शकत होतं. ही सगळी पद्धत चांगल्या पद्धतीने नवीन ह्याच्यामध्ये आपल्याला बदल करता आले असती, पण ते आपण सगळं जुनं ते फेकून द्यायचं आणि नवीन ते स्वीकारायचं. असलेलं विटवायचं, नसलेलं भेटवायचं, अशी आपल्याकडे म्हण आहे. आपण सरधोपटपणे सगळ्यांना साचेबद्ध पद्धतीने एका घाण्या छापाचे गणपती तयार करावेत तशा पद्धतीनं लोक तयार करायला गेलो. हा लातूर पॅटर्न. प्रत्येकाची क्षमता ओळखून, प्रत्येकाची जी काही त्याच्यामध्ये मूलभूत असे जे काही गोष्टी असतात, गुण असतात, ते ओळखून त्याच्याप्रमाणे त्याला शिक्षण दिलं तर त्याचा जास्त पद्धतीनं विकास होऊ शकतो. कुठल्या ह्याच्यामध्ये आहे. पण तसं न करता आम्ही सरधोपटच सगळ्यांना 10वी पर्यंत तेचा अभ्यासक्रम, 12वीला पुन्हा तोच म्हणजे एकाच पद्धतीचा अभ्यासक्रम, सगळ्यांनी एकच परीक्षा द्यायची. आणि त्या परीक्षेच्या मध्ये म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की जो मार्ग चूक आहे त्या मार्गावरती यशस्वी कसं व्हावं हे सांगणं म्हणल्यानंतर काय बोलावं. उलट आपली भारतीय उदात्त अशी जी परंपरा होती, ज्ञानाची जी परंपरा होती, विशुद्ध ज्ञान मिळण्याची पण परंपरा होती, आणि अप्लाइड नॉलेज, 12 बलुतेदारांची व्यवस्था, 18 अलुतेदार, हे सगळ्यांचं अप्लाइड नॉलेज आहे, ही पण व्यवस्था होती. ते सगळं सोडून आपण त्यांना पूर्णपणे परीक्षार्थी बनवलं, कारकून बनवलं, त्या साच्यामधून छापाचे गणपती तयार करायला लागलो. आणि हा सगळ्यात मोठा हे सगळ्यात मोठं अपयश आहे. आपली जी समृद्ध अशी परंपरा होती, त्याच्यामध्ये साहित्य, संगीत, कला, त्याच्यानंतर उपयुक्त ज्ञान, विज्ञान, कितीतरी गोष्टींना संधी होत्या. तसे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. आणि हे जे सगळं ज्ञान त्या काळामध्ये मिळत होतं, केवळ कागदोपत्री डिग्र्या असं न राहता प्रत्यक्ष उपयुक्त असं जे ज्ञान मिळत होतं, त्याच्यामधून तुम्हाला अर्थार्जन पण करता येत होतं, पोट पण भरता येत होतं कुटुंबाचं, गावगाडा पण चालत होता. आणि ह्याच्याशिवायची जी माणसं असायची मोजके असे, ते कलाकार असो, ते विचारवंत असो, ते सगळं बाकीचं हे करणारे असो, त्यांच्यासाठी पण एक वेगळी संधी, वेगळी जागा त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये होती. महात्मा गांधींनी केलेला आरोप आहे की इंग्रज आल्याच्या नंतर निरक्षरता वाढली, कारण की आमच्याकडची गावगाड्यामधली जी शिक्षणाची व्यवस्था होती ती इंग्रजांनी मोडीत काढली. महात्मा गांधींचं मी सांगतोय. या सगळ्या पुरोगाम्यांना बाकी काही सावरकर किंवा बाकीचे कोणाचे नावं घेतले तर यांच्या डोक्यावर आठी चढते. नई तालीम म्हणून जे दिलेलं आहे, तुम्ही जरूर वाचा. या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या परंपरेतल्या शिक्षण व्यवस्थेचा जो विचार केला होता, महात्मा गांधीपासून सगळे, अगदी तुम्ही सगळे आपले आधुनिक काळातले विचारवंत, मी तर जुने म्हणत नाही, विवेकानंदापासून घ्या, सगळे घ्या, तुम्ही रामकृष्ण परमहंस घ्या, सगळे घ्या, योगी अरविंद घ्या, सगळ्यांनी ज्या ज्या पद्धतीनं भारतीय शिक्षण प्रणालीबद्दल, भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल जे काही सांगितलेलं होतं, ते कुठेच आपल्या ह्या लातूर पॅटर्नमध्ये बसत नाही, किंवा लातूर पॅटर्न त्याच्यामध्ये बसत नाही. म्हणून आमचा तो आक्षेप आहे. आता हे जो बुडबुडा फुटलेला आहे नीटच्या नावानं, आणि सगळ्यांना त्या मेडिकलला जायचं आहे, बॉटलनेक, आणि त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. पण ह्या जोडीनं आता विविध क्षेत्रातलं प्रतिभा समोर यावी, विविध क्षेत्रातल्या प्रतिभावंत, बुद्धिमान असे जे काही विद्यार्थी आहेत त्याला पैलू पडावे, आणि त्याला देशाची जी काही गरज आहे, जगाची जी गरज आहे ती पण भागावी, त्याला स्वतःलाही त्याच्यातून आनंद मिळावा. आणि आनंददायी शिक्षण अशी जी संकल्पना रवींद्रनाथ टागोरांनी वापरलेली आहे, प्रत्यक्ष त्याचं समोर उदाहरण ठेवलेलं आहे शांतिनिकेतनच्या स्वरूपात.
अशा कितीतरी गोष्टी करता येऊ शकतात. रट्टा मारणं पद्धत बंद झाली पाहिजे. लातूर पॅटर्न म्हणजे रट्टा मारणे आणि ती पद्धत बंद झाल्याच्या शिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास होईल ही शक्यता नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज